वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे साहित्य विवर या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलवर आपण एक सिरीज चालवलेली आहे, त्याचं नाव आहे इंग्लिश ग्रामर. आणि यामध्ये पर्टिक्युलरली सुरुवातीला आपण व्होकॅब्युलरी कंप्लीट करणार आहोत. तर व्होकॅब्युलरी आपण कशा पद्धतीने कंप्लीट करणार आहोत? सुरुवातीला आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते कवर करणार आहोत. त्याच्यानंतर आपण होमोनॉम्स आहे म्हणजे सारखे सारखे असणारे शब्द, अँटोनॉम्स आहे म्हणजेच विरुद्धार्थी शब्द, सिनोनॉम्स आहे म्हणजे समानार्थी शब्द. आणि हे कसे कवर करणार आहोत? तर हे आपण PYQ बेस कवर करणार. तर PYQ तुम्हाला कुठून मिळतील? तर MPSC आहे. हे MPSCचे ऑलरेडी मेन्स एक्झाम झाला आहे, त्याच्यामध्ये व्याकरणचा जो भाग आहे, इंग्लिश व्याकरणचा भाग आहे, त्यामध्ये आपल्याला PYQ मिळतात. म्हणजे तो एक रेफरन्स म्हणून तिथून आपण PYQ उचलले आहेत. त्याच्यानंतर TCS आहे. TCSमध्ये ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत, मग तलाठी भरती असो, महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या भरती आहेत किंवा वेगवेगळ्या सरळ सेवा आहेत, यामध्ये असणारे जे काही PYQ बेस म्हणजे ज्या काही रिस्पॉन्स शीट आहे त्यामध्ये आलेले जे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन आहेत ते सुद्धा आपण घेणार आहोत. म्हणजे तिथूनसुद्धा आपण व्होकॅब्युलरी घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपण सर्व एक एक करत कवर करणार आहोत. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. तर चला सुरू करूया आपल्या आजच्या भागाला. आपला आजचा 42वा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे अलाउन्स ड्यू टू वाईफ फ्रॉम हर हजबंड आफ्टर सेपरेशन. त्यालाच आपण ॲलिमोनी असं म्हणतो, म्हणजे पोटगी असं म्हणतो. पोटगी म्हणजे काय? तर मेंटेनन्स, एक प्रकारचं मेंटेनन्स आपण म्हणू शकतो. थोडक्यात मराठीमधून त्याचा अर्थ समजून घेऊ. पोटगी म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं मेंटेनन्स एक प्रकारचा. तर विवाह आहे, घटस्फोट आहे किंवा वेगळं राहण्याच्या परिस्थितीत एका जोडीदाराने दुसऱ्या जोडीदाराला किंवा मुलांना दिलेली आर्थिक मदत, ही मदत कोणाला कधी किती यासाठी जे आहे म्हणजे यासाठी किती द्यावी, काय द्यावी, हे सगळं कोण ठरवत असते? कोड ठरवत असते. याचे वेगवेगळे प्रकार आहेत पोटगीचे. समजा वाईफ मेंटेनन्स आहे, हजबंड मेंटेनन्स आहे, चाइल्ड मेंटेनन्स आहे. वाईफ मेंटेनन्स म्हणजे पत्नीला दिलेली, तसेच हजबंडमधल्या पतीला दिलेली किंवा मुलांना दिलेली म्हणजे चाइल्ड मेंटेनन्स. आणि त्याच्यासाठी कायदेशीर आधारसुद्धा आहे. समजा ख्रिश्चन विवाह कायदा आहे किंवा मुस्लिम विवाह कायदा आहे 1986चा, हिंदू विवाह कायदा 1955चा, क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे 1973चा. अशा प्रकारचे वेगवेगळे CRPC किंवा वेगवेगळे कायदेसुद्धा यासाठी आहेत. तर याला काय आपण म्हणतो? पोटगी म्हणजेच काय? ॲलिमोनी. तर मनी म्हणजे पैसा आपल्याला माहितीच आहे, मग लक्षात ठेवा ॲलिमनी. ॲलिमनी म्हणजेच मोनी किंवा मनी म्हणजेच काय होते? पोटगी होते. आता पुढचा शब्द आहे ॲक्वॅटिक. आणि हा शब्द आपल्याला झालेलासुद्धा आहे. ॲक्वॅटिक म्हणजे काय हे सगळ्यांना माहितीसुद्धा आहे. ॲनिमल लिव्हिंग इन वॉटर. मी मागच्या भागामध्ये तुम्हाला विचारलं होतं की जे पाण्यातसुद्धा राहतात, जमिनीवरसुद्धा राहतात, त्यांना तुम्ही काय म्हणणार? तर त्यांना उभयचर असं आपण म्हणतो. उभयचरला एक शब्द आहे तो म्हणजे ॲम्फिबियस. ॲम्फिबियस म्हणजे उभयचर, जे पाण्यातसुद्धा राहतात आणि जमिनीवरसुद्धा राहतात, म्हणून ते उभयचर म्हणतात. म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याचा मिनिंग बघितला, ॲनिमल विच कॅन लिव्ह ऑन लँड अँड इन वॉटर. त्याला आपण काय म्हणतो? उभयचर असं म्हणतो. आता ऑटोक्रेसी हा शब्द आपल्याला झालेला आहे आधी. ऑटोक्रेसी म्हणजे फुल पॉवर इन अ हँड ऑफ वन मॅन. त्याला काय म्हटलं आपण? ऑटोक्रेसी आपण म्हणतो. हुकुमशाही या आधीसुद्धा हा झालेला आहे. आता हा रिपीट झालेला आहे आपला शब्द. पुढचा शब्द आहे आत्मसात करणे. आत्मसात करणे म्हणजे काय होते? ॲसिमिलेट. तर ॲसिमिलेट म्हणजे काय? ॲसिमिलेट म्हणजे आत्मसात करणे होते. टू अंडरस्टँड समथिंग कम्प्लिटली. एखादी गोष्ट म्हणजे समजून घेणे, त्याला पूर्णपणे, त्याला आपण आत्मसात करणे असं म्हणतो. आता पौगंडावस्था म्हणजे किशोरावस्था आपण असं म्हणू शकतो. स्टेट ऑफ ग्रोथ बिटवीन बॉयहूड अँड यूथ. म्हणजे त्याला पौगंडावस्था असं म्हणतात. किशोरवयीन जी अवस्था असते त्याला आपण असं म्हणतो. त्याला काय म्हणतात? अडोलसन्स एज, ज्यामध्ये चुका जास्त करतो माणूस. अडोलसन्स एज, स्टेट ऑफ ग्रोथ बिटवीन द बॉयहूड अँड यूथ. एक ग्रो होण्याचं, एक मॅच्युरिटी लेवल येण्याचं जे काही अवस्था असते त्याला आपण पौगंडावस्था असं म्हणतो. समोरचा 48वा शब्द आहे ऑडियन्स. ऑडियन्स सगळ्यांना माहिती आहे. श्रोते म्हणजे काय? ऐकणारे, जसं तुम्ही ऐकता. अँड असेंब्ली ऑफ हिअरर. म्हणजेच काय? ऑडियन्स म्हणजेच काय? श्रोते आहात. सोबतच आणखी काही शब्दसुद्धा समजून घ्या. इथे असेंब्ली हा शब्द आलेला आहे. असेंब्लीज म्हणजे काय होते? की सभा होते. सभा म्हणजे एखादी सभा म्हणू शकता तुम्ही. अँड असेंब्ली ऑफ हिअरर, जिथे ऐकणारे बसलेले आहेत अशी सभा म्हणजेच काय? त्याला आपण काय म्हणू शकतो? ऑडियन्स असं म्हणू शकतो. पुढचा आहे नास्तिकवाद.
डिसबिलीफ इन अ एक्झिस्टन्स ऑफ गॉड, म्हणजे बऱ्याच वेळा आस्तिक आहे, नास्तिक आहे असं आपण म्हणतो. आस्तिक म्हणजे देवावर आस्था असणारा, नास्तिक म्हणजे देवावर आस्था नसेल किंवा नसणारा, त्याला आपण नास्तिक असं म्हणतो, त्याला ॲथेइझम म्हणतात. डिसबिलीफ इन अ एक्झिस्टन्स ऑफ गॉड, त्याला आपण नास्तिकवाद असं म्हणतो. समोरचा शब्द आहे अनार्ची, हे आपण झालेलं आहे अराजक. आपण म्हटलं होतं अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट, ज्या ठिकाणी रूल नाही, कायदा नाही किंवा कुठल्याही प्रकारचं एक रेस्ट्रिक्शन कुठल्याही प्रकारचे नाही, ज्याला वाटलं तसे मनमर्जी कारभार चालतो, त्याला आपण अनार्ची असं म्हणतो, म्हणजे अराजकता असं म्हणतो. आता ॲम्बिडेक्स्ट्रस हा शब्दसुद्धा आलेला आहे. ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे दोन्ही हात वापरणारा, अ पर्सन हू यूज हिज बोथ हँड वेल, दोन्ही हात तो चांगल्या पद्धतीने वापरू शकतो, त्याला काय म्हणतात, ॲम्बिडेक्स्ट्रस असं म्हणतात. पुढचा शब्द आहे ॲक्ट ऑन. एखाद्याला म्हणायचं असेल तू काम कर, तू काम कर, ॲक्ट ऑन, याच्यावर भर दे. पुट युअर एनर्जी फॉर वर्क, तुम्ही म्हणू शकता एखाद्याला की ॲक्ट ऑन, कार्य कर, हे काम कर. ॲक्ट ऑन म्हणजे पुट युअर एनर्जी फॉर वर्क. पुढचा शब्द आहे अपोस्टेट. अपोस्टेट म्हणजे स्वधर्मत्यागी, वन हू डेझर्ट अ हाय रिलिजियस पोस्ट. एखाद्यानं डेझर्ट म्हणजे सोडून देईन किंवा पदत्याग करणे असं होतो. वन हू डेझर्ट इन हाय रिलिजियस पोस्ट, त्याला आपण अपोस्टेट म्हणतो, म्हणजे स्वधर्मत्यागी असं त्याचा अर्थ होतो. पुढचा शब्द आहे उपशमन, मिटिगेट. मिटिगेट म्हणजे काय होते, कमी करणे. लेसन म्हणजे काय होते, कमी करणे, म्हणजे कमी करणे, लेस. ओके, टू मिटिगेट ऑर लेसन द सफरिंग जे काही दुःख असेल की पेन असेल किंवा कुठली गोष्ट म्हणा, ते काय करणे, कमी करणे. टू मिटिगेट ऑर लेसन द सफरिंग ऑर पेन, त्याला आपण काय शब्द म्हणतो, ॲलिव्हिएट. ॲलिव्हिएट हा शब्द मिटिगेशनला, उपशमन असं आपण त्याला म्हणतो. समोरचा शब्द आहे कुप्रथा. क्राईंग इविल, अ डीप रूटेड इविल. इविल म्हणजे काय, चुकीच्या गोष्टी किंवा एक वर्स किंवा दोष स्वरूप ज्या काही गोष्टी असतील, कुप्रथा आपण त्याला म्हणू शकतो. अ क्राईंग इविल, अ डीप रूटेड इविल, त्यालाच आपण कुप्रथा असं म्हणतो. पुढचा शब्द आहे ब्रिटल. ब्रिटल म्हणजेच काय, ठिसूळ. ठिसूळ म्हणजे ज्याला असं पटकन ब्रेक होणारा, म्हणजे दॅट विच ब्रेक्स इझिली, पटकन ठिसूळ म्हणजे पटकन ब्रेक होतो, त्याला आपण ब्रिटल असं म्हणू शकतो. एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता, ब्रिटल म्हणजे काय, 1-2 एक्झाम्पल तुम्ही द्या. त्याच्यानंतर बिब्लिओग्राफी किंवा तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये म्हणू शकता लिस्ट ऑफ बुक्स अँड रायटिंग ऑफ वन ऑथर अबाउट वन सब्जेक्ट. लिस्ट ऑफ बुक्स अँड रायटिंग ऑफ वन ऑथर, एखाद्या ऑथरची त्याची ग्रंथसूची असेल. समजा एखादा ऑथर आहे, त्यानं खूप सारे बुक्स लिहिलेले आहेत, मग त्याच्या या ऑथरचे हे बुक्स आहेत, त्या ऑथरचे ते बुक्स आहे असं सांगितलं जातं, त्याला आपण बिब्लिओग्राफी असं म्हणतो. पुढचा शब्द आहे ब्युरोक्रेसी. आता नोकरशाही आपल्याला माहीत आहे, डेमोक्रेसी, ब्युरोक्रेसी, ऑटोक्रेसी, हे शब्द आहेत, हे बऱ्याच वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि सोपे शब्द आहेत. ब्युरो म्हणजे काय, तर नोकरशाही आपण असं म्हणू शकतो. गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स, जिथं ऑफिशियल्स वगैरे आहेत, नोकर आहेत, त्या ठिकाणी आपण ब्युरोक्रेसी म्हणतो. भारत डेमोक्रेसी आहे, ब्युरोक्रेसी आहे, बरोबर आहे. भारतात डेमोक्रेसीसुद्धा आहे आणि नोकरशाही, नोकर पण आहे. तर पुढचा शब्द आहे बायर. बायर हा शब्द खूप महत्त्वाचा आलेला आहे. प्रेत वाहून नेण्याचा जो लाकडी ढाचा असतो, त्याला आपण बायर असे म्हणतो. बायर म्हणजे काय, अ वुडन स्टँड ऑन विच डेड बॉडी इज कॅरीड, की ज्याच्यावर डेड बॉडी कॅरी करून नेल्या जाते, त्याला आपण बायर असे म्हणतो. अ वुडन स्टँड ऑन विच डेड बॉडी इज कॅरीड, ज्याच्यावर ते प्रेत असते ते वाहून नेलं जाते आणि त्याच्यासाठी जो काही लाकडी ढाचा करण्यात येतो, त्याला आपण बायर असं म्हणतो. पुढचा शब्द आहे, उच्चार नीट घे जा, बॉर्जियस किंवा बॉर्जियस. द बिलॉंगिंग टू अ क्लास बिटवीन द जेंट्राय अँड द लेबरर्स. आता इकडे जेंट्राय म्हणजे तुम्ही जनरली काय म्हणू शकता, जेंटलमॅन म्हणजे कोणते, जे सभ्य वगैरे असे आहेत, आणि लेबरर्स एक म्हणजे कष्टकरी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक वरचा क्लास हाय क्लास आहे आणि खालचा एक लोअर क्लास आहे. या 2 क्लासमधला जो मिडल क्लास आहे तो म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, बोरिजियस असं म्हणतो किंवा बोर्जियस असं म्हणतो. बिलॉंगिंग टू अ क्लास बिटवीन जेंट्रा अँड द लेबरर्स, मध्यमवर्गीय असं आपण त्याला म्हणू शकतो. तर तुम्ही मध्यमवर्गीय आहात का, कुठल्या वर्गामध्ये मोडता, तसं हे वर्ग वगैरे काही नाही. तर आपण बघतो की पुढचा शब्द आहे बार्टर. बार्टर म्हणजे काय, वस्तू विनिमय. एक वस्तू घ्या, त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू द्या, त्याला म्हणतो वस्तू विनिमय. ट्रेड बाय एक्सचेंजिंग
पूर्वीच्या काळी वस्तू विनिमय पद्धत होती. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने त्याचं धान्य पिकवलं तर त्याच्या याच्यात डाळी असतील तर एखाद्या शेतकऱ्याने डाळी आहेत म्हणजेच काही कडधान्य आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्याकडे तृणधान्य आहेत, ते एकमेकांना एक्सचेंज करायचे. म्हणजे दोघांची नीड काय होईल, फुलफिल होईल. आणि यालाच आपण काय म्हणतो, वस्तू विनिमय पद्धत. एक वस्तू घ्या, दुसरी वस्तू द्या. ट्रेड बाय एक्सचेंजिंग, त्याला आपण बार्टर असं म्हणतो. पुढचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे बायोग्राफी. बायोग्राफी म्हणजेच काय, चरित्र. द स्टडी द लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन, एखाद्या व्यक्तीची लाईफ स्टोरी, त्यालाच आपण काय म्हणतो, बायोग्राफी. बायोग्राफी म्हणजेच काय, चरित्र. तर पुढचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे कॉन्ट्राबँड. कॉन्ट्राबँड म्हणजे आयात निर्यातीवर बंदी असलेला. गुड्स विच इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट इज प्रोहिबिटेड बाय लॉ. लॉ म्हणजेच काय, रूल आहे की तुम्ही आयात निर्यातीवर तुम्हाला बंदी आणण्यात येते. काय तर त्याच्यासाठी काही रूल्स रेग्युलेशन असतात, त्याला आपण क्वारंटाईन्स वगैरे असं म्हणतो. त्याचे काही रूल्स रेग्युलेशन आहेत की गुड्स म्हणजेच काय होते, वस्तू होते. इथे गुड म्हणजे चांगला नाही, गुड म्हणजे चांगला होतं, पण गुड्स वस्तू. तर वस्तू आहेत त्याच्यामध्ये इम्पोर्ट म्हणजे आयात आणि एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. तो गुड्स विच इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट इज प्रोहिबिटेड म्हणजे काय, त्याला अडथळा निर्माण करणे किंवा बंदी आणणे बाय लॉ, त्याला आपण कॉन्ट्राबँड असं म्हणतो. समोरचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे हायजॅक. हायजॅक हा शब्द बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला मिळतो. हायजॅक म्हणजे कॅरी अवे बाय फोर्स, म्हणजे अपहरण असं त्याला म्हटलं जाते. समोरचा शब्द आहे द्विभाषिक. आता हा शब्द झालेला आहे, म्हणजे आपण लिंग्विस्टिक बघितला होता, त्याच्यामध्ये बहुभाषा, ज्याला खूप साऱ्या भाषा आहेत असं आहे. तर इथे बिलिंग्युअल किंवा बायलिंग्युअल असं तुम्ही म्हणू शकता. अर्थ तुम्हाला जो पकडायचा आहे तो तुम्ही पकडा. बायलिंग्युअल म्हणू शकता किंवा बिलिंग्युअल असं म्हणतात. तर वन हू कॅन 2 लँग्वेजेस, इथे 2 हा शब्द महत्त्वाचा आहे. तर शब्दामध्ये 1 आहे, 2 आहे, मेनी आहे, मेनी असलं तर पॉली होते. अशा प्रकारे हे शब्द लक्षात घ्यायचे असतात. त्यावरून आपल्याला लिंक लागते किंवा एक तुक्का म्हणून ज्यावेळेस माहिती नसेल त्यावेळेस आपण एक तुक्कासुद्धा असा लावू शकतो. बिलिंग्युअल किंवा बायलिंग्युअल त्याला द्विभाषिक असं म्हणतात. म्हणून वन हू कॅन स्पीक 2 लँग्वेजेस किंवा नोन 2 लँग्वेजेस त्याला आपण द्विभाषिक असं म्हणतो. पुढचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे कॉन्फिस्केट म्हणजे जप्ती. टू सीज बाय ऑथॉरिटी. सीज म्हणजे त्याला अर्थ होतो जप्ती आणि ऑथॉरिटी म्हणजे ज्याच्याकडे अधिकार आहेत तो असा. तर सीज बाय ऑथॉरिटी त्याला आपण काय म्हणतो, कॉन्फिस्केट असं म्हणतो. पुढचा शब्द आहे 64वा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे क्रेड्युलस. क्रेड्युलस म्हणजे भोळसर, दूधखुळा. ज्याला काही सांगितलं तरी पण तो का म्हणते, हो ठीक आहे. वन हू बिलीव्ज व्हॉट एव्हर इज टोल्ड टू हिम, त्याला काहीही सांगा तो ऐकणारच आहे, तो समजून घेणार आहे किंवा तो आत्मसात करणार आहे किंवा असा भोळसर व्यक्ती आपण त्याला म्हणू शकतो. त्याला दूधखुळा व्यक्ती पण म्हणतात, त्याला म्हणतात क्रेड्युलस हा शब्द आहे. आता तुमच्यापैकी कोण असेल तर त्यांना नक्की कमेंट करा. क्रेड्युलस म्हणजेच काय, वन हू बिलीव्ज व्हॉट एव्हर इज टोल्ड टू हिम. अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या भागातले वन वर्ड सबस्टिट्यूशन इथे कव्हर केले. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायलाच विसरू नका. आणि भेटूया आपण पुढच्या भागामध्ये अशाच नवनवीन वन वर्ड सबस्टिट्यूशनसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.